सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री नरके यांनी या ठिकाणी जी माहिती विचारलेली आहे, साधारणपणे 10 वर्षापूर्वी आपल्या राज्यामध्ये 111 साधारण वाघ होते, परंतु या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ती संख्या 450च्या वर गेलेली आहे. अरे म्हणूनच भविष्यकालामध्ये या वाघाचा उपद्रव एकाच परिसरामध्ये होतोय, तो स्कॅटर्ड करावा आणि म्हणून विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अभयारण्याच्या माध्यमातून एक व्याघ्र प्रकल्प आणि कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश यामध्ये जिथे बिबट्याचा प्रकल्प म्हणजे टायगर लेपर्ड प्रकल्प हे निश्चितपणे करण्याचं ठरवलेलं आहे. एकूणच श्री सन्माननीय सदस्य नरके यांनी जी व्यथा मांडली की बा आमच्या गावांचा समावेश झाल्यानंतर आम्हाला त्रास होईल, त्रास होणार नाही. कुठल्याही प्रकारचं तुमचं दैनंदिन जीवन आहे हे कुठेही डिस्टर्ब होणार नाही. फक्त मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केमिकलचा कारखाना तिथे काढण्यात येणार नाही. कुठल्याही प्रकारच्या दगडांच्या खाणी जिथे सुरुंग पेरले जातील तिथे ते होणार नाहीत आणि त्याचबरोबर जलाशयाच्या एखाद्या साठ्याला त्या ठिकाणी मान्यता मिळणार. या 3 गोष्टी सोडता त्या ठिकाणी दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही. परंतु त्याचबरोबर या वाघांचा वावर म्हणजे विदर्भातच नुसते वाघ कशाला, वाघ कोकणात सुद्धा येऊ देत ना, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि इकडचे मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिबटे एक ते सुद्धा तिकडे आहेत. बिबटे नाहीत असा भाग नाही, परंतु समानतेनं त्या ठिकाणी व्हावा अशा प्रकारचा उद्देश आहे. सन्माननीय सदस्य चंद्रदीप नरके यांनी जी आता व्यथा मांडली ती व्यथा राहू नये म्हणून हे प्रयत्न चालू आहेत. अपघात घडू नये म्हणूनच सगळ्या गोष्टीची आपण, परंतु अपघात थांबतात का नाही थांबत? ह्या बिबट्यांना किंवा वाघांना तुम्ही लोकांच्या वस्तीत जा, लोकांचा जीव घ्या असं कोणी सांगत नाही, परंतु दुर्दैवाने अशा गोष्टी घडतात. त्या जास्त घडू नयेत किंवा किंबहुना पूर्ण थांबावेत यासाठी हे प्रयत्न आहेत.